अहिल्यादेवींच्या 300 च्या जयंतीनिमित्त पंधरे आणि पंधरे पंचक्रोशीतील धनगर समाज, ओबीसी समाज यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी जयंतीचा आणि जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा चांगल्या रीतीने आणि परंपरेनुसार चांगल्या पद्धतीने केला जातो। आज 300 जयंतीच्या निमित्तानं, त्रिशताब्दीच्या निमित्तानं आज आपल्या ठिकाणी पंधरे या ठिकाणी ओबीसीचे नेते, सगळ्या महाराष्ट्राचे ओबीसीचे कळवारी आणि सगळी त्यांच्यावरती खांद्यावरती धुरा आज त्यांच्याकडे पाहतोय समाज, ते लक्ष्मण हाके सर आज आपल्या पंधरी नगरीमध्ये या जयंतीच्या निमित्तानं युवक वर्गाला, ज्येष्ठ वर्गाला आणि सगळ्या समाज बांधवांना एक आपल्या स्फूर्ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि सर्व या ठिकाणी समाज बांधवांना आपल्या वेळ देऊन 2 शब्द आपल्यासाठी सांगणार आहेत। त्या निमित्तानं पंधरे नगरीमध्ये त्यांचं समाजाच्या वतीने, गाव ग्रामपंचायतच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या गावासाठी एक सकाळपासून कालपासून जे मुलांचं चाललं होतं की आपण बोलूया, म्हणलं ठीक आहे, आणि तुम्ही या पंधरे नगरीमध्ये आलात त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। आता सत्कार करूया सरांचा 2 मिनिटं। आज माळेगाव आणि माळेगाव पंचक्रोशीतील आणि आमच्या पनदरे गावामध्ये खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त इथं जे काय माझे तरुण मंडळी उपस्थित आहेत आणि त्यांनी जे इथं वाजत गाजत आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी या सर्वांचं आभार व्यक्त करेन। खरं तर मी उद्या संध्याकाळी मला जालना शहरामध्ये सभा आहे आणि जालन्याकडे मी निघणार होतो चौंडीमधून, पण या पंधरे गावामधले तरुण तिथं आले, आपल्याला पंधरेला जायचं आहे। अचानकपणे मी माळेगाव, बारामती, माळेगाव करून आता इथं आलोय। खरं तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या या त्रिशतकोत्तर जन्मशताब्दी महोत्सव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना साजरा करायला मिळतोय, हे खरं तर तुमचं आमचं भाग्य आहे। कधी काळी या महाराष्ट्रामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव साजरा करावा, शासनानं साजरा करावा म्हणून आम्ही या महाराष्ट्रामधली बारामती परिसरामधली, बारामतीच्या आजूबाजूचे जे काही तालुके आहेत या तालुक्यामध्ये एक चळवळ निर्माण झाली होती की अहिल्यादेवींचा जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे, शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे। एक साधी एका ओळीची बातमी या महाराष्ट्रामध्ये होत नव्हती। तुमचा इतिहास तुम्हाला कधी कुणी समजावून सांगितला नाही म्हणण्यापेक्षा या निर्णय प्रक्रियेमध्ये गावागाड्यामध्ये नेहमी आपल्याला दुय्यम वागणूक दिली गेली। खरं तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी तुम्हाला आम्हाला काहीतरी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे। वर्षभराच्या लढाईमध्ये, मग ती स्वतःची लढाई असो, प्रापंचिक लढाई असो, सामाजिक लढाई असो, मुलांच्या शिक्षणाची लढाई असो, शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटची लढाई असो, राजकारणातली लढाई असो, अर्थकारणातली लढाई असो, हा संघर्ष तुमच्या आमच्या 5वीला पुजलेला आहे आणि तो आजही तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागतो। आज मातोश्री अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं मला तुमच्यासमोर काही संवाद साधायचा आहे। अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती आहे। पुण्यश्लोक ही पदवी फक्त मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना दिली गेलेली आहे आणि कधी दिली गेलेली आहे? 200-250 वर्षापूर्वी। त्यावेळी काय कुठलं विद्यापीठ, कुठं वशिल्यानं काय डिग्र्या बिग्र्या मिळत नव्हत्या बरं का। या भारतवर्षामधल्या सर्व समाज व्यवस्थेनं पुण्यश्लोक कुणाला म्हटलं तर ते मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना म्हटलं गेलं। पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जातं? पुण्यश्लोको नलराजा, पुण्यश्लोको धर्मराजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा। पुण्यश्लोको हे तर देवादिकामध्ये होते। श्रीकृष्ण देव, धर्मराजा देव, नलराजा देव, श्रीकृष्ण देव, पण मानव जातीमध्ये जन्माला येऊन, तुमच्या आमच्या कुळामध्ये जन्माला येऊन
या भारतवर्षामध्ये आपल्या धार्मिक आध्यात्मिक भूमिकेतून जातीपातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन अखिल मानवजातीसाठी कार्य कोणी केलं तर ते मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आणि हा तुमचा आमचा जाज्वल्य इतिहास आहे. आणि ही 320 जयंती तुम्हाला मला साजरी करावी लागते. तुम्हाला सांगितलं की शासकीय जयंती साजरी झाली पाहिजे म्हणून आम्ही भांडणारी लढणारी माणसं होतो. आम्ही शाळेमध्ये युनिफॉर्मवर मी शाळेत जात होतो. 7वी 8वी तुम्ही होता सगळे बरोबर. या बारामती या सगळ्या परिसरामधली मंडळी. हे खरं तर चळवळीचं हे केंद्र आहे. महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या चळवळीचं केंद्र आहे. त्या चौंडीमध्ये घाणबबडीच्या काट्या तोडून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करणारी या भागातली ही मंडळी. आज मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव या देशाच्या राष्ट्रपती या देशाचे पंतप्रधान अरे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होते. शासकीय पातळीवर साजरी होते. संविधानिक पदावर प्रमुख पदावर असणाऱ्या माणसांकडून अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होते. हा तुमचा आमचा इतिहास आहे. अहिल्यादेवीवर बोलायचं म्हणलं तर 1 तास अपुरा पडेल. 1 तास अपुरा पडेल. आणि तुम्हाला मला माहिती आहे अहिल्यादेवींचा इतिहास. पण तुम्हाला आम्हाला 2025 सालामध्ये काय करायचंय? जयंती साजरी केली घराकडे गेलो असं होऊन चालेल का? 1 दिवस जयंती उत्सव साजरा करून चालेल का? पंधरे गाव असं आहे, माळेगाव असं आहे. अरे पंधरे गावानं ठरवलं तर काहीही होऊ शकतं. आता काल परवापासून माझ्यावर प्रचंड आग पाकड चालली. बोलावं लागेल. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती महोत्सवानिमित्त का जयंती उत्सव साजरा केला जातो? महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लोकमान्य टिळकांनी या महाराष्ट्रामध्ये शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला. तो का सुरू केला? तर इंग्रजांच्या विरोधामध्ये लोळागोळा होऊन पडलेल्या या समाजाला जागं करावं. आणि जागं कशाच्या निमित्तानं करावं तर आपल्यामध्येही एक राजा छत्रपती शिवाजी जन्माला आला होता. त्यांचा इतिहास त्यांना समजावून सांगावा आणि मग या लोळागोळा होऊन पडलेल्या समाजाला जागं करावं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला तयार करावं म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू झाला होता. मग तुमच्या आमच्या बहुजनामधल्या लोकांच्या पोरांनी नरवीर राजा उमाजी नाईक, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या तुमच्या आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी आपल्या जयंती उत्सव साजरे करायला सुरुवात केली. जयंती उत्सव साजरा झालाच पाहिजे. तुमचा आमचा इतिहास तुम्हाला मला कळलाच पाहिजे. पण 2025 सालामध्ये जगत असताना तुम्ही आम्ही कशा पद्धतीने जगतो याचाही विचार झाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? अरे ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी भारतवर्षामध्ये आपल्या धर्माद्वारे आपल्या कार्याद्वारे 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, 1,00,000 पिंडींचा जीर्णोद्धार. मातोश्री अहिल्यादेवींनी बारवा बांधल्या. मातोश्री अहिल्यादेवींनी धर्मशाळा बांधल्या. मातोश्री अहिल्यादेवींनी महेश्वरी साडीचा कारखाना काढला. मातोश्री अहिल्यादेवींनी मध्य प्रदेशमध्ये अनेक शहरं वसवली. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी न्यायदानाचं काम केलं. सुरती सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा कोणी केला तर तो मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केला. मग मल्हाररावांचा इतिहास माहिती आहे तुम्हाला. राजा महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आताच रायसीना हिल्स माहिती आहे का? रायसीना हिल्स म्हणजे काय? राष्ट्रपती भवन, या देशाचं संसद भवन. रायसीना हिल्स देशाचं संसद भवन होळकरांच्या जागेवर दिल्लीमध्ये उभा आहे. अटके पार झेंडा फडकवण्यामध्ये कोणाची मर्दुमकी होती तर ती होळकरांची होती. मी खूप जबाबदारीने हे शब्द वापरतोय. या देशामध्ये सर्वात शेवटी पराभूत झालेला राजा कोण होता? कुठलं संस्थान पराभूत झालं होतं तर ते महाराजा यशवंतराव होळकरांचं. आणि यशवंतराव होळकरांना कसं पराभूत केलं माहितीये का? शिंदे इंग्रजांच्या बाजूला, भोसले इंग्रजांच्या बाजूला, पवार इंग्रजांच्या बाजूला, सगळे इंग्रजांच्या बाजूला, सगळ्यांनी मिळून फंद फितुरी करून महाराजा यशवंतराव होळकरांचा पराभव केला.
त्या मल्हारराव होळकरांच्या, त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा, त्यांचे तुम्ही आम्ही वारस आहोत. मग मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी, रायसीन हिल्स वरती जिथं संसद भवन उभं आहे, ते संसद भवन आजही तुमची वाट बघतंय. अरे ज्या होळकरांच्या जागेवरती संसद भवन उभं आहे, ते संसद भवन म्हणते की होळकरांच्या महाराष्ट्रामधून एक तरी संसद सदस्य या देशाच्या संसदेमध्ये निवडून येईल. नाही गेला. किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. तुम्हाला आम्हाला गावगड्यात सरपंच पदासाठी भावकीत तुमच्यात आमच्यात भांडणं लावली गेली, त्याला तुम्ही आम्ही ही जबाबदार आहे. गावगाड्यामध्ये पंचायतीला तुम्ही आम्ही भांडत बसलो, गावगाड्यामध्ये जिल्हा परिषदला तुम्ही आम्ही भांडत बसलो. काय असतं ग्रामपंचायतीत? आता काही लोक म्हणतील हे राजकीय बोला. यस, मी राजकीय बोलतोय. ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी राजदंड राजकारणाच्या माध्यमातून राज्य केलं, मग तुम्ही आम्ही राजकारण करायचं नाही, फक्त जयंती साजरी करायची, फक्त सामाजिक बोलायचं. हक्क आणि अधिकारावर तुम्ही आम्ही कधी बोलणार आहोत? काल परवापासून या महाराष्ट्रामध्ये मी बोलतोय, एक सर्वसामान्य कुटुंबामधला पोरगा म्हणून बोलतोय. मी आमदार खासदार अजिबात नाही. मी काय म्हणतोय की या महाराष्ट्रामध्ये 50%हून जास्त ओबीसींची संख्या आहे. या महाराष्ट्राचं 4.5 लाख कोटीचं बजेट आहे. या महाराष्ट्राचे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आहेत. गेली 20 वर्षे अर्थमंत्री या महाराष्ट्राचे कोण आहेत? तर अजितदादा पवार आहेत. आम्ही काय बोलतोय? आमचे हक्क आणि अधिकाराबद्दल बोलतोय, आमच्या बजेटबद्दल बोलतोय, आमच्या महाज्योतीला पैसा मिळाला पाहिजे म्हणून बोलतोय, अहिल्यादेवी होळकर महामंडळाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणून बोलतोय, वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणून बोलतोय. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या विजयंतीची 8 महामंडळं जाहीर झाली. त्या महामंडळाला या अर्थमंत्र्यांनी 1 रुपयाचा निधी दिला नाही. जबाबदारीने बोलतोय. तुमचं आमच्या पंचायत राजमधलं आरक्षण चॅलेंज आहे. शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटचं आरक्षण चॅलेंज आहे. अरे कधी कधी लढणारी माणसं तुम्ही गावाच्या गाव, प्रत्येक गावामध्ये गेलं की एक आडनावाचं माणूस आहे, आडनावाची भावकी आहे. ह्या गावात गेलं कोकरे, त्या गावात गेलं शेळके, त्या गावात गेलं अजून काय, त्या गावात गेलं अजून काय. प्रत्येक अरे गावाच्या गाव. साहेब मी सकाळी त्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरून चौंडीपर्यंत गेलो, चौंडीवरून इकडे गेलो. एक गाव असं नाही की जिथं पिवळा झेंडा फडकत नाही, जिथं अहिल्यादेवींची जयंती साजरी होत नाही. पण तुमचं आमचं प्रतिनिधित्व गावाच्या गाव या पंधरेत आलं की वाटतं अरे कशाला पाहिजे आरक्षण तुम्हाला मला. अरे गावाच्या गाव तुमची आमची तरण्या पांड पोरांची, हजारो पोरांची गाव आहेत. पण मुंबईच्या मंत्रिमंडळाच्या यादीवरती नजर फिरवली की तुमचा आमचा माणूस तिथं औषधाला सुद्धा सापडत नाही, औषधाला सुद्धा. आणि मग ज्या अर्थमंत्र्यांनी तुमचा निधी नाकारला, एससी आणि एसटी बांधवांचा निधी 746 कोटी रुपयांचा निधी बाजूला डायल्यूट केला, दुसऱ्या योजनांना दिला, सामाजिक न्यायाचा निधी दुसऱ्या योजनांना दिला. आणि मग महाराष्ट्रामध्ये प्रचंड टीका सुरू झाली आणि मग मुख्यमंत्र्यांना त्यावर सावरासावर करावी लागली. काय मागितलं आम्ही वसतिगृह मागितलं. आजही ओबीसींच्या मुलाला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उपलब्ध नाही. आजही तुमच्या आमच्या महामंडळाला पैसे मिळत नाहीत. आजही तुम्हाला आम्हाला स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत. आणि ह्यांचा एखादा कारखाना बंद पडला, 100 कोटी, 125 कोटी, 150 कोटी. अरे चोरांना तुम्ही तिजोरीच्या चाव्या दिल्या. कोण देणार आहे तुम्हाला? अरे भीक मागितल्यानं भिक्षा वाढली जाते, पण संघर्ष केल्याने हक्क आणि अधिकार मिळतात. गावगाड्यातल्या अनेक लोकांना तुम्हाला मला एकत्र घ्यावं लागेल, त्यांच्या हिताची भाषा बोलावी लागेल, जाती जातीची अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आठवावं लागेल. म्हणून जयंती साजरी करणं आवश्यक आहे, जयंतीला ऊर्जा मिळवणं आवश्यक आहे. काय झालं? या पंधरे गावाची ताकद मला चांगली माहिती आहे. पंधऱ्यानं ठरवलं ना बारामतीचा आमदार कुणाला बनवायचं ते पंधरे गाव ठरवू शकतं. उमोगाम नाही बोलत, तुमच्या गावात आलोय म्हणून बोलतोय असं नाही. एक कुठला तरी फुटका नेता म्हणला की या लक्ष्मण हाकेला मी महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही. आता त्या पक्षाचं त्याचं नाव घेऊन त्याला मोठा नाही करत, पण त्याला सांगा मी आज बारामतीत आलोय. जालन्याला जाणार होतो पण बारामतीत आलोय, पंधरात आलोय, ये अडवायला.
हे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कुणाच्या तरी विरोधात खरं तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं अरे काय बोलायला लागलंय, मी तर चॅनलवर बोलतोय, मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतोय, आणि हे माणसं म्हणतात हे जातीवादी आहे, जातीवादी आहे, जातीवादी आहे. अरे हक्काने अधिकारावर बोललं म्हणजे जातीवादी का? बाबांनो, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. आजही या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महामंडळाला पैसे सोडा हो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बलुत्या अलुत्यामधला एकही माणूस आमदार म्हणून जाऊ शकत नाही. एकही बेरड बेडर रामोशी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला नाही. एकही नाभिक समाजाचा आमदार या महाराष्ट्रात गेला नाही. एकही वडार समाजाचा, एकही सुतार लोहार गिसाडी समाजाचा. अरे तुमची आमची संख्या गावाच्या गाव तुमची आमची असताना 2 नंबरला लोकसंख्या धनगर समाजाची आहे. मग धनगराची अवस्था ही असेल, एकही खासदार तुमचा आमचा होऊ शकत नाही. तुमची ही अवस्था असेल तर गावगाड्यातल्या या छोट्या छोट्या घटकांची काय अवस्था असेल? हे का बोलतोय मी तुमच्या समोर? आता काही बुजुर्ग माणसं माझ्या समोर आहेत. हा महाराष्ट्र निर्माण झाला, संयुक्त महाराष्ट्र. अरे लढली कुणी संयुक्त महाराष्ट्र चळवळ? अमेर शेख, अण्णाभाऊ साठे, प्र के आत्रे, महाराष्ट्रामधल्या कामगारांनी, महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या माणसांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढली. संयुक्त महाराष्ट्राचा कलश कुणी आणला? यशवंतराव चव्हाणांनी आणला. यशवंतराव चव्हाणांना गट्रेव मारखोलकर नावाच्या एका पत्रकारानं प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार आणि सगळ्या मराठी जनतेचा हा महाराष्ट्र होणार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर नजर फिरवा बरं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीवर नजर फिरवा बरं. सणाला सण, खाण्याला खाण, चोरीला चोरी, मानाला सन्मान, इज्जतीला इज्जत. गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताची भाषा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी बोलली. कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत? संस्था कोणाच्या मालकीचे आहेत? आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, नेते सगळं कोण आहे? अरे तुम्ही आम्ही काही मतं द्यायला जन्म घेतला? अरे ज्या मल्हारराव होळकरांच्या घरात तुम्ही आम्ही जन्म घेतला, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती, लोकशाहीवरती हा देश चालतो, कुणी म्हणाले रस्त्यावर फिरू देणार नाही. अरे हे कायद्याचं राज्य आहे. इथं काट्या कुऱ्हाड्यांची लढाई नाही, इथं विचारांची लढाई लढली जाते. अरे 50 ते 60% लोकसंख्येला या महाराष्ट्राचा अर्थमंत्री 1% सुद्धा बजेट देत नाही. म्हणून आम्ही बोलतोय. आमची वैयक्तिक लढाई आहे, आमचं काही वैयक्तिक भांडण आहे यांच्याशी, आमचं काही बांधाला बांध आहे. अरे पण गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी, बलुतेदारांनी, आलुतेदारांनी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिजोरीमध्ये टॅक्स रूपाने पैसे भरलेले आहेत, त्या तिजोरीच्या चाव्या तुम्ही चोरांच्या हवाली केलेत. आणि त्याच माणसांकडे आपण कटोरा घेऊन जातोय. आम्हाला महामंडळ द्या, आमच्या महामंडळाला निधी द्या, आमच्या महाज्योतीला पैसे द्या, आमच्या PhD करणाऱ्या पोरांना पैसे द्या. आणि हेच अर्थमंत्री म्हणतोय की आता PhD करून कुठं नोकरीला लागणार आहे. बेजबाबदार वक्तव्य. वेगवेगळ्या समाजाच्या महामंडळांना पैसे न देणारा माणूस सोशल जस्टिस यांना कळतो का? अनजस्टिस यांना कळतो का? अरे आपल्या संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये लिहिलंय सामाजिक न्यायासह समता. फक्त आर्थिक तरक्की होऊन चालणार नाही, आर्थिक प्रगती होऊन चालणार नाही, मोठमोठे रोड होऊन चालणार नाहीत, मोठमोठे कारखाने होऊन चालणार नाहीत, तर इथं गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा मान सन्मान इज्जतीनं जगता आलं पाहिजे. त्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही या लोकशाहीमधले, आम्ही या व्यवस्थेमधले घटक आहोत. अरे आजही आमच्या गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांचं पाल निघालेलं नाही, म्हणून आम्ही भांडतोय. आणि हे काय म्हणतात, यानं नवीन गाडी घेतली, हे काय म्हणतात, वैयक्तिक बोलतात. अरे आम्ही बोलतोय 18 पगड जातीची भाषा, आम्ही बोलतोय सामाजिक न्यायाची भाषा, आम्ही बोलतोय हक्क अधिकारांची भाषा. आणि ही माणसं मात्र आमच्यावर वैयक्तिक टीका करतायत, हा जातीयवादी म्हणतायत. अरे आमचे हक्क अधिकार आम्हाला मागणं काय चूक आहे का? मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या वारसांना माझी विनंती आहे,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या वारसांना माझी विनंती आहे, गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल, हक्क अधिकाराची भाषा बोलावी लागेल. अरे एक वेळ पंचायती गेली चालेल, झडपी गेली चालेल, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायची वेळ येते त्यावेळी गावातल्या दोन पार्ट्यांचं भांडण करून चालणार नाही, भावकीचं भांडण करून चालणार नाही. कायद्याच्या सभागृहामध्ये तुमचा आमचा प्रतिनिधी गेला पाहिजे. या तुम्ही म्हणाला हे राजकीय, हो राजकीय बोलतोय, निश्चित बोलतोय, मला त्याची खात्री आहे. मी आज पंधरे गावामध्ये आलोय, कुणीतरी मला चॅलेंज केलं की कसा फिरतोय बघू महाराष्ट्रात. मी त्यांच्याच बाले किल्ल्यात पंधरे गावामध्ये आलोय आणि या सगळ्या तरुणांनी मला इथं वाजत गाजत आणलंय, म्हणून जबाबदारीने या गोष्टी बोलाव्या लागतात. कारण तुम्ही तर मला इतर दिवशी कसे एकत्र भेटणार. आज मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा एक पवित्र दिवस आहे. सगळी लोक हा जयंती महोत्सव साजरा करतायत. आपल्या हक्क अधिकाराची लढाई, आपल्यासारख्याच गावगाड्याच्या इतर समदुःखी लोकांची लढाई तुम्हाला मला लढावी लागेल. आम्हालाच मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे नाही. पंक्तीला बसलो मला वाढ म्हणून आपल्याला वाढून खाताना तर कसं वाटेल. पंक्तीला बसले अरे ह्याला एक लाडू वाढ म्हणलं की तो वाढते, आपल्याला पण वाढेल ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय. हा स्वयंपाक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रंदिवस झटले. या ओबीसींना आरक्षण भेटलं पाहिजे, या विजयंतीला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हा लढा आजचा नाही. पंचायत राजच्या आरक्षणाची लढाई आजची नाही, ओबीसीची लढाई आजची नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेने विरोध केला होता. एकच शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या त्यावेळच्या लोकांनी विचारलं, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, त्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला होता, अस्पृश्यता पाळली गेली होती, ते आम्ही समजून घेतलं. तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहतात, जे डोंगराच्या कुशीला राहतात त्यांना तुम्ही आरक्षण दिलं, आम्ही समजून घेतलं. पण गावातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकराला, धनगराला, सनगराला, वंजाऱ्याला, परटाला, गुरवाला, गडशाला, सोनाराला, सुताराला, लोहाराला, कुंभाराला, बेरडाला, रामुशाला, ह्या लोकांना बाबासाहेब तुम्ही का आरक्षण देताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांना दुय्यम वागणूक दिली, त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत घ्यायचंय, त्या माणसांना सुद्धा मला लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व द्यायचंय. जे डोंगराच्या कुशीला आहेत, जे व्यवस्थेच्या बाहेर आहेत, जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्या जातीमध्ये जन्माला आले म्हणून त्यांना हीनतेची वागणूक दिली जाते, त्या लोकांना तुम्हाला आम्हाला न्याय द्यावा लागेल म्हणून मी ओबीसींना आरक्षण देतोय. देशाला स्वातंत्र्य 47 साली मिळालं, तुम्हाला आम्हाला ओबीसी विजयंतीचं आरक्षण मिळालं 1994 साली. आणि तेच आता यांच्या पोटात दुखायला लागलंय आणि तेच आता त्यांना यातून सरपंच, अरे कुठेतरी आमचा सरपंच व्हायला लागला होता, कुठेतरी आमचा नाना पाटील कुठेतरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला होता, आता होईल पंधऱ्यात एखादा झडपीचा अध्यक्ष, पण सभापती होईल का आता तरी हे सगळे घुसले तर. ही लढाई विचारांचे, तत्वांचे, लोकशाहीचे, हक्काधिकाराची आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला जागा झालं पाहिजे. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वादळ उभा आहे. या महाराष्ट्रामधल्या माळेगावच्या खंडोबाला आम्ही तिथून या ओबीसीचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने घेऊन जाणार आहोत. आणि बारामती तर BK कोकरेंच्या विचाराच्या वारसदारांची बारामती आहे. अरे तुम्हाला मला लढावं लागेल, भांडावं लागेल, तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. एकदा जर गावगाड्यातली ही सगळी ओबीसी मंडळी जर जागी झाली आणि एकत्र आली तर ह्यांना पळायला जागा भेटणार नाही. पळायला खूप तात्विक बोलतोय, खूप विचाराचं बोलतोय, व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय, कुठल्या वैयक्तिक माणसाच्या विरोधात बोलत नाही, कुठल्या घराच्या विरोधात बोलत नाही. अरे तुमची आमची माणसं, अरे कधी काळी तलवारी गाजवणारी छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये सरदार म्हणून काम करणारी माणसं पंचायतीच्या तिकिटासाठी मोताद झालेत. घरात दारात जाऊन बसावं लागतं. निवडणुका लढताना भावकीत जिरवून तुमची आमची ताकद या मातीमध्येच गारद केली जाते. तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागेल, तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार टिकवावे लागतील. एक बिरोदेव ढोणे नावाचा पोरगा एक UPSCची परीक्षा काल परवा पास झाला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं आमचाही कलेक्टर झाला बरं का. प्रत्येकाचं ऊर भरून आलं. ही भावना आहे आमची, हा रोष आहे.
आम्हाला डावललं जातंय, आम्हाला प्रतिनिधित्व भेटत नाही, आम्हाला मंत्रिमंडळात आमच्या प्रश्नावर बोलणारा धडपडणारा माणूस या कायद्याच्या सभागृहात मंत्रिमंडळात दिसत नाही, त्याला बाजूला काढलं जातं. छगनराव भुजबळ बोलले, मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, त्यांना सुद्धा 6-6 महिने लटकावलं जातं. हा रोष आहे, ही आमच्या समूहाची भावना आहे. अरे तुम्ही कारखाने काढा ना, आम्ही मागितले तुमचे कारखाने. तुम्ही संस्था काढा ना, आम्ही मागितले तुमच्या संस्था. आम्ही काय मागतोय? आमच्या पोरांना स्कॉलरशिप मागतोय, आमच्या पोरांचे शिक्षण आणि नोकऱ्यामधलं सामाजिक न्यायाचं प्रतिनिधित्व द्या, ही आमची मागणी आहे. पण आता नाही, राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व तुम्हाला आम्हाला आत्मसात करावं लागेल, राज्यकर्ते जमात बनावं लागेल, तरच मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा 300वा त्रिशतकोत्तर जन्म महोत्सव साजरा केल्याचं सार्थक तुम्हाला आम्हाला भेटल. जयंती साजरी करायची, घरी जाऊन बसायचं. अरे प्रत्येकाची वैयक्तिक प्रापंचिक लढाई आहे ना, मान्य आहे ना आम्हाला. चांगले कपडे मिळाले, चांगली गाडी मिळाली, चांगलं घर बांधलं. अरे याच्याही पलीकडे पंधरे गाव आहे. अरे पंधऱ्याच्या पलीकडे बारामती तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्याही पलीकडे पुणे जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्याच्याही पलीकडे मुंबई राजधानीचं ठिकाण आहे, त्याच्याही पलीकडे दिल्ली. तुमच्या आमच्या हिताचा कायदा गावच्या ग्रामपंचायतीत लिहिला जात नाही. तुमच्या आमच्या हिताचा कायदा पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये, पुण्याच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये लिहिला जात नाही. तुमच्या आमच्या हिताचा कायदा मुंबईच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत लिहिला जातो. कोण बोलणार देशाच्या संसदेत? गावगाड्यातल्या ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, गावगाड्यातल्या ओबीसीला घर मिळालं पाहिजे, मान सन्मान इज्जत मिळाली पाहिजे. कोण बोलणार? एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे तुम्हाला मला ओळख देऊन गेला. तुमच्या आमच्यामध्ये माणसं जर निर्माण झाली असती, या महाराष्ट्रामध्ये पर्याय निर्माण झाला असता, तर राजकारणातलं सॅच्युरेशन एकाच घरात सत्ता. किती किती पदं असावीत एका एका घरामध्ये. म्हणून बाबांनो, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती साजरी होत असताना काही तात्विक काही मुद्दे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय, केला. पण आम्हाला कोणी चॅलेंज केलं, महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फिरू देणं. सूरज चव्हाण नावाचा कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा प्रमुख आहे की महाराष्ट्रात तुम्हाला फिरू देणार नाही. मी आज बारामतीत आलोय, बारामतीतनं पंधऱ्यात आलोय, उद्या जालन्याला जातोय, महाराष्ट्रभर फिरतोय. ही विचारांची लढाई आहे, लोकशाहीतली लढाई आहे, हक्क अधिकाराची लढाई आहे. आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं या तरुणांनी मनामध्ये ऊर्जा भरून वर्षभरामध्ये प्रत्येक लेवलच्या लढाईमध्ये कॉन्फिडन्सनं समोर गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे, नोकरदारानं नोकरी केली पाहिजे, आपल्या सामाजिक सोशल बॅकवर्ड लोकांना प्राधान्यक्रमानं त्याचं काम केलं पाहिजे. एक शेवटचं उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकताय म्हणून. एखादा तहसीलदार आला रिझर्वेशन मधून, एखादा पीआय आला, एखादा गावगाड्यामध्ये जिल्हाधिकारी आला, तर तुम्ही आम्ही सगळेजण माणसं तिथं जातो. अरे आपल्या समाजाचा तहसीलदार आलाय, चला एक बुके घेऊन जाऊया, त्याचा सत्कार करूया. आता काही सगळेच खराब असतात असं नाही म्हणत. तो लगेच तहसीलदार, तो लगेच जिल्हाधिकारी, अरे थांबा थांबा थांबा, असं जातीमध्ये असं करू नका, मला त्रास होतोय, मला त्रास होतोय, असं नाही. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की प्रशासनामध्ये काम करणाऱ्या महत्वाच्या पदाधिकारी, महत्वाचा तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात. ज्या रिझर्वेशन मधून, ज्या समूहातून रिझर्वेशनच्या माध्यमातून तुम्ही अधिकारी झालात, त्या समूहाचा एखादा माणूस, फटका तुटका शेतकरी, तुमचा माणूस तुमचा सत्कार करायला आला, तर त्याच्या पाठीवरनं हात फिरवा, त्याला म्हणा मी तुमचं आहे बरं का, तुमचं काम करेन मी, काय काळजी करू नका. अरे त्याचं काम होऊ नाही तर नाही होऊ, पण त्याचं मन जे भरून येईल, याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात. यासाठी रिझर्वेशन दिले गेले की प्रत्येक समूहाला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तुमचं प्रतिनिधित्व कुठं आहे? एक बिरुदेव ठेवून कधीतरी बघायला मिळाला. आहेत अधिकारी, जास्त नाही असं म्हणत नाही मी, पण पोरं IAS झाली पाहिजेत, IPS झाली पाहिजेत, पोरी शिकल्या पाहिजेत, महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमचा आवाज उठला पाहिजे, बजेट मागितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप तत्वाच्या गोष्टी आहेत, लढाईच्या गोष्टी आहेत, राजकारणाच्या गोष्टी आहेत, समाजकारणाच्या गोष्टी आहेत.
मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी जे राज्यकारभार केला ना, मातोश्री अहिल्यादेवींच्या राज्यकारभारात राजदूत होते. राजदूत मोगलांच्या राज्यामध्ये एखादं महादेवाचं मंदिर असेल, त्या मंदिराची पडझड झाली असेल, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना त्या भक्तांनी येऊन सांगावं, मातोश्री आमच्या गावामध्ये एक पुरातन महादेवाचं मंदिर आहे आणि त्याची पडझड झाली. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी सांगावं, जरी राज्य मोगलांचं असलं तरी माझा तिथं राजदूत येईल आणि त्यांच्याकडून परवानगी घेईल आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करेल. अरे या मोगलांसारख्या राज्यकर्त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या राज्यामध्ये पायघड्या घातल्या आणि त्यांच्या राज्यामध्ये जाऊन मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काय राजकारण कुशलता असेल, काय न्यायदानाची प्रक्रिया असेल मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची. बारवा बांधल्या, डाव फिरवण्याची प्रथा, सातबाऱ्याची प्रथा, न्यायदानाची प्रथा. मी जर चुकीचा निर्णय घेतला, मी घोंगड्याच्या पांढऱ्या दशीवर बसलेली एक राज्यकर्ती आहे. मला जे जीवन मिळालंय माझ्या पतीच्या निधनानंतर ते मला बोनस आयुष्य आहे. हे मल्हारी मार्तंडाच्या कृपेने मला राज्यकारभार करायला मिळतोय. मी जर चुकीचं वागला तर मला त्याचं प्रायश्चित्त मल्हारी मार्तंडासमोर द्यावं लागेल, भोगावं लागेल. असं मानून राज्यकारभार ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केला त्यांचे तुम्ही आम्ही वारस आहोत. पंधरे गावातल्या तरुणांना माझं सांगणं आहे, आज अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा वारसा तुम्ही आम्ही जपूया आणि एक चांगल्या पद्धतीचं जीवन, आपलं अवेअरनेस वाढवूया. आपलं कुठे चुकतंय, कुठे बरोबर येतंय, काय होतंय, आपलं नक्की काय अडचण आहे आपली, हे संवादामधून, जयंतीसारख्या प्रोग्राम मधून, मेळाव्यामधून तुम्हाला आम्हाला याचा विचार करावा लागेल. एखादी लढाई, एखादी निवडणूक लढायला लागली, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये 5 वर्षामध्ये किमान 5दा निवडणुका येतात. लोकशाहीमध्ये निवडणुकीला टाळूनच चालत नाही, कारण निवडणुका झाल्याशिवाय माणसं निर्णय घ्यायला बसत नाहीत आणि माणसं निर्णय घ्यायला बसले नाहीत तर तुमचं पुढं जातच नाही. म्हणून विचारानं, एक व्यक्ती, एक मूल्य, एक मत. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हायचंय. झालो काय आम्ही? मागतकरी जमात. राज्यकर्ते जमात व्हायचं असंच म्हणले का बाबासाहेब? अरे 1,00,000 मुलाच्या मताचा अधिकार तुम्हाला मला दिला आणि तुम्ही आम्ही काय करतो? ह्या सगळ्या गोष्टीचा जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. जाऊ दे ना 5-50 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत, काय अर्थमंत्री, काय अजितदादा तुमचा निधी अडवतोय? जाऊ दे ना देशाच्या संसदेमध्ये 5-10 खासदार. संख्या कमी आहे तुमची? कुणी सांगितली तुमची संख्या कमी आहे? महाराष्ट्रामध्ये, अरे कर्नाटकच्या बाउंड्री पासून पुण्या मुंबई पर्यंत चालला ना माणूस, प्रत्येक गावामध्ये 10,000, 5,000, 2,000, 4,000, 7,000 गावचे गाव तुमचे. इतिहास विसरला तुम्ही. तुमचा इतिहास कुठे आहे? तुमचा इतिहास. म्हणून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सकारात्मक ऊर्जा घेऊया आणि पुढच्या संघर्षाला तयार होऊया, एवढा आशावाद व्यक्त करतो. बोलता बोलता खूप बोललो, आगंतुकपणे तुमच्या गावामध्ये आलो. उद्या जालन्याला संध्याकाळी जातोय. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत राहा. खोटं बोलायची काहीच आवश्यकता नाही. जनतेने गाडी दिली, अरे माझी काय कुवत आहे, हैसियत आहे. आम्ही हक्क अधिकाराची भाषा बोलतोय. आम्ही पळत राहणार, आम्ही लढत राहणार. आणि पंधरी गावातल्या लोकांनी, माळेगाव पंचक्रोशीतल्या लोकांनी, बारामती परिसरातल्या लोकांनी मला चौंदीवरून इकडे आणलं, त्याबद्दल या तरुणांचं मी आभार व्यक्त करतो. बरोबर आहे का? कुणी कुणी बोलून होतं बऱ्याच जणांची, सगळे पंधरी परिसरामधल्या सगळं. मी याच्या अगोदरही बऱ्याच वेळा आलोय, तर मी तुमचं आभार व्यक्त करतो. तुम्ही जो मला प्रतिसाद दिलात, मला जो मान सन्मान दिलात, अरे जाऊ द्या. आज अहिल्यादेवी होळकरांचा जयंतीचा पवित्र कार्यक्रम आहे म्हणून मी कुठल्या नावाचं नाव घेऊन कुणावर टीका केली नाही. वैचारिक बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोलतच राहू ना. मीडियाला बोलतोय, बारामतीत बोललोय, कशाला बोलायचं? मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं एवढं पवित्र कार्य आहे, एवढं सकारात्मक ऊर्जा आपल्याला देता येऊ शकते. आणि आम्ही काय मागणी केली होती? आर्थिक विचारांची मागणी केली होती, हक्क अधिकाराची, बजेटची मागणी केली होती. तुम्ही काय बोलताय? हे असंच आहे, हे जातीयवादी आहे, ह्याला काही कळतंय, हे कुठनं आलंय, ह्यानं गाडी कशी घेतली, हे सोडून देऊ. आपण माणसांचं परिवर्तन करू, माणसांच्या मनामध्ये विचार पेरू, माणसांना जाग करू, माणसांना ही लोकशाही हे समजावून सांगू. कुणाच्या बापाची मक्तेदारी आहे हा महाराष्ट्र?
गावगाड्यामध्ये तुमचा आमचा महाराष्ट्र आहे. आत्ताचे मुख्यमंत्री झाले ना, अरे तुमच्या आमच्या वाड्या वस्त्यावरनं यांच्या राज्याचा, यांच्या सत्तेचा, यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग तुमच्या आमच्या वाड्या वस्त्यावरनं गेला आणि तुम्हालाच निधी नाही. ही विचाराची लढाई आहे. त्यामुळे बाबांनो खूप काही बोलता येऊ शकतं, नंतर आपण बोलू. धन्यवाद. माझा जो सत्कार केला त्याबद्दल परत आभार आभार आभार. धन्यवाद. आणि हाके साहेब यांनी उपस्थिती दाखवली, आपल्या समाजाला विचार दिले, त्याबद्दल पंधराच्या वतीने त्यांचं आभार. गाडी पूजन होईल आणि त्यानंतर त्यांना मार्गस्थ पुढील